मिरजेतील तिघांकडून कोडोलीतील एकाची 3 लाखाची फसवणूक। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील संदीप बाळू गायकवाड यांना जुनी 4 चाकी घ्यायची होती। त्यांच्या ओळखीचे सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मित्रांना 4 चाकी घेण्याविषयी कल्पना दिली। मिरजेतील आरोपीने संदीप गायकवाड यांचा विश्वास संपादन करून जुनी 4 चाकी वाहन विकत देतो असे सांगून संदीप गायकवाड यांना मोबाईल फोनवर 4 चाकीचा फोटो दाखवला। त्यानंतर गायकवाड यांच्याकडून मिरजेतील आरोपीने मार्च महिन्यापासून ते आजपर्यंत ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात 3,14,000 रुपये घेतले। त्यानंतर गायकवाड यांनी मिरजेतील आरोपींना 4 चाकी देण्याविषयी वारंवार विनंती केली, परंतु त्या आरोपीने गायकवाड यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही। शेवटी संदीप गायकवाड यांनी मिरजेतील अमननगर येथील आरोपींच्या राहत्या घरी जाऊन गाडीबाबत आणि दिलेल्या पैशाबाबत विचारणा केली। त्यावेळी त्या आरोपीने गायकवाड यांना आम्ही तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, पुन्हा आमच्या घरी यायचं नाही, आलात तर जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली। पैसे घेऊन संदीप गायकवाड यांना कोणत्याही प्रकारची 4 चाकी वाहन न देता आपली 3,14,000 रुपयाची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संदीप गायकवाड यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला। मला सेकंड हँड गाडी घ्यायची होती। माझे संबंधित मिरजेचे मित्र होते, त्यांच्याकडे मी विचार केल्यावर त्यांनी मला इथं कोडोली आल्यानंतर मला गाडी मोबाईलवर धावली। गाडी मला पास पडली। गाडी पास पडल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मला ॲडव्हान्स पाठवायला लागणार। मी त्यासनी ऑनलाईन पद्धतीत 3,14,000 रुपये मी त्यासने ऑनलाईन पद्धतीने पाठवले। पैसे पाठवल्यानंतर 1-2 महिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, म्हणजे आज देतो उद्या देतो असं चालू केलं त्यांनी। 2 महिन्यानंतर फोनच बंद केला त्यांनी, माझा फोनच उचलणार। त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यानंतर मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की जर परत जर इकडे आलास आणि पैसे जर मागितलेस तर तुला जिवंत सोडणार नाही, कुठले पैसे देत नाही, हे त्यांनी सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाली। मी तिथून आलो, कोडोली पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल केली। या प्रकरणी कोडोली पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील मिरजेतील अमननगर येथील अक्षय गोपाळ आवळे, मोहम्मद अविद नवाज, मोहम्मद शेख, अकीब शेख या तिघांविरोधात गुन्हा नोंद करून कोडोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। त्यांना पन्हाळा न्यायालयात उभं केलं असता त्यांना 5 दिवसाची कोठडी देण्यात आली। अधिक तपास कोडोली पोलीस करत आहे। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।